नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना आजची तारीख आहे, आजची दिनांक आहे 23 एप्रिल 2026. म्हणजे जवळजवळ एप्रिल महिन्याचे आता फक्त राहिलेले आहे 7 दिवस आणि मार्च महिना संपूर्ण संपलेला आहे. मार्च महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आणि लाडक्या बहिणी वाट बघत आहे मार्च महिन्याच्या हप्त्याची. कारण की लाडक्या बहिणींना आवश्यकता असते पैशांची. दर महिन्याला पैसे येतील, हप्ता येईल, मग आपण अशा पद्धतीने ते पैसे आपण खर्च करू. त्या पैशांचं आपण हे आणू ते आणू, अशा पद्धतीने महिलांचा बजेट आधीच त्यांनी ठरवून ठेवलेला असतो. परंतु असा हा महिलांचा 1500 रुपयाचा बजेट सगळा कोलमडून पडतो. का? कारण की मार्च महिन्याचा हप्ता मार्च महिन्यातच 10 तारखेपर्यंत मिळाला पाहिजे. परंतु 10 तारीख कुठे हो, संपूर्ण 31 दिवस मार्च महिन्याचे संपलेले आहेत आणि एप्रिल महिन्याचे 23 दिवससुद्धा आता, म्हणजे जवळजवळ 22 दिवस म्हणूया आपण, ठीक आहे. 22 दिवस हे आणि ते 31 दिवस म्हणजे 53 दिवस हे संपलेले आहे मार्च महिन्याचे. तरीसुद्धा लाडकीला अजूनपर्यंत मार्च महिन्याचा हप्ता हा मिळालेला नाही. तर लाडक्या बहिणी बघा, काय असतं ना, अडला नारायण धरी गाढवाचे पाय, असं. म्हणजे आता काय माहिती का, आपल्यावर आता असा प्रसंग आलेला आहे, आपल्या हातात दुसरा काही पर्याय नाही आहे, हरकत नाही. परंतु काय माहिती आहे का, मी तुम्हाला, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, मला तुम्ही सख्ख्या बहिणीसारखे आहात, त्यामुळे मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं एक सांगणार आहे की काय माहिती आहे का, कधी पण आहे ना जीवनामध्ये कोणत्याही गोष्टींवर सर्वतोपरी विसंबून राहायचं नाही. म्हणजे काय माहिती आहे का, ते म्हण आहे बघा, हे सत्य आहे. आणि खरं सांगते मी तुम्हाला, हे सत्य आहे. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं आहे बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला नक्की आठवेल. काय म्हटलं मी, की तुम्ही 100% लाडकी बहीण योजनेवर अवलंबून राहू नका. तुम्ही जर 2 कामं करत असाल ना दिवसभरातनं, की जेणेकरून तुमचं सर्व होत असेल, खर्च भागत असेल, तर तुम्ही आणखीन 2 कामं जास्तीचे जॉईन करा. आणि तुम्हाला जेणेकरून जेवढे पैसे लाडकी बहीण योजनेचे येतात, महिन्याकाठी म्हणा किंवा 2 महिन्यांनी म्हणा, 3 महिन्यांनी म्हणा, तेवढे पैसे तुम्ही दुसरीकडून कुठून तरी 2 कामं जास्त करून तुम्ही कमवू शकतात. असं तुम्ही काहीतरी काम करा आणि काम शोधा. का? कारण की लाडकी बहीण योजनेवर अवलंबून राहू नका हो. जर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले ना, तर ते तुम्हाला कुठेतरी सेव्ह करता येतील. परंतु तुम्ही 100% त्यावर अवलंबून राहू नका. का? मी असं नाही म्हणत की योजना बंद होणार आहे, परंतु काय असतं, वेळेत मिळत नाही ना पैसे. ज्या वेळेत पैसे हवे त्यावेळेत जर पैसे आलेच नाही, मिळालेच नाही, तर गरजा भागणार कुठून माझ्या गरीब बहिणींचे? माझ्या सगळ्या गरीब महिलांचे गरजा ह्या भागवतील त्या कशा? म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही त्यावर अवलंबून राहू नका. काहीतरी अजून 2 कामं जास्त केले ना, जास्त आपण काम पकडलं ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला समाधान पण मिळेल. आणि एक कसं असतं ना, कष्ट करून जे आपण चटणी भाकरी जी आपल्याला मिळते ना, कष्ट करून मेहनत करून जो पैसा येतो आणि त्या मेहनतच्या पैशाची जे आपण चटणी भाकरी खातो ना, त्याची मजाच काही वेगळी आहे बघा. त्याची चवच इतकी न्यारी आहे ना, की ती आपण शब्दात सांगू शकत नाही. तो आनंदच वेगळा आहे बघा. म्हणून काय, कष्टाला काही मर नाही. त्याच्यामुळे कष्ट आणि मेहनतने आपलं आरोग्य पण चांगलं राहतं आणि कष्ट केल्याने आपलं आयुष्य पण वाढतं आणि आपले हाडंही बळकट होतात. तर चला मग बघूया आता लाडक्या बहिणींना किती तारखेला GR येऊ शकतो, किती तारखेला वितरण होऊ शकतं, किती तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या बँकेत पैसे येऊ शकतात. आता स्क्रीनवर मी तुम्हाला एप्रिल महिन्याचं कॅलेंडर दाखवत आहे बघा. तर आता 23 आणि 24, आज आहे गुरुवार, उद्या आहे शुक्रवार.
तर आज आणि उद्या जिथे मी गुलाबी रंगाची अंडरलाईन केलेली आहे बघा 23 आणि 24, तर या 2 तारखा आहेत. तर आज आणि उद्या जर GR निघाला, जर GR आला तर माझ्या लाडक्या बहिणींना 27, 28, 29, 30 अशा 4 दिवसात पैसे बँकेमध्ये येऊ शकतात. कारण की 25ला मग काय आहे माहिती आहे का, 25ला आहे 4th सॅटरडे, म्हणजे जसं की 2nd आणि 4th सॅटरडेला बँका बंद असतात. 2nd 4th सॅटरडेला बँकांना सुट्टी असते. त्याच्यामुळे 25 तारखेला आहे 4था शनिवार, 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी बँका बंद असतात, बँकांना सुट्टी असते. त्यामुळे आज 23 तारीख आहे, उद्या 24 तारीख आहे. अशा या 2 दिवसात आज आणि उद्यामध्ये जर GR निघाला, जर GR आला तर माझ्या लाडक्या बहिणींना 27, 28 तारखेला पैसे येऊ शकतात. आणि समजा आज आणि उद्या GR नाही निघाला तर 27, 28ला समजा GR निघाला तरीसुद्धा लाडक्या बहिणींना मग 29, 30 एप्रिलला वितरण सुरू होऊ शकते. कारण की आता राहिलेच तरी किती दिवस बघा, या महिन्याचे किती दिवस राहिले, 7च दिवस राहिलेले. फक्त 30च दिवसांचा एप्रिल महिना आहे. आज 23 तारीख आहे. त्यामुळे आता जर समजा GR नाही निघाला, GR न निघता जर लाडक्या बहिणींना जर पैसे डायरेक्ट सुरुवात झाली, वितरण डायरेक्ट सुरू झाले आणि डायरेक्ट तुमच्या बँकेत DBT सुरू झालं तर मात्र तसे जर झाले तर अतिउत्तम. मग काय, दुधात साखर. पण आता बघूया आपण काय होतं ते. आज आणि उद्या आपण GRची वाट बघूया. GR येतो का डायरेक्ट वितरण सुरू होते तेच आता तुम्हीही वाट बघत आहात आणि मी पण वाट बघत आहे. त्यामुळे तसं काही अजूनपर्यंत अपडेट आलेलं नाही आहे. कारण की मी सगळीकडे अपडेट चेक केलेले आहे. जे सगळे मंत्री आहेत त्या सर्वांचे मी अपडेट चेक केलेले आहे. त्यामुळे अजूनपर्यंत तसे आपल्या हाती तरी आत्ता ह्या क्षणापर्यंत, आत्ता किती वाजलेले आहे, 11:15 11:30 झालेले आहे. 23 तारखेला सकाळी मी हा व्हिडिओ बनवत आहे. अजूनपर्यंत तसे कोणतेही नव्याने काही अपडेट आपल्या हाती आलेले नाही आहे. जसेही अपडेट येईल तसे मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करेल. फक्त तुम्ही चॅनलशी जुळून राहा मात्र. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला म्हणजे पुढचं माझं जर आता मी काय करणार माहिती का, केव्हाही जरी आलं ना अपडेट तर कितीही वाजता अपडेट येऊ दे, मी लगेच माझ्या चॅनलवर व्हिडिओ आणीन. पण मात्र माझ्या लाडक्या बहिणींना तेवढं कळालं पाहिजे की आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे असं. तर तुम्हाला केव्हा कळेल, जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवाल. नुसतं चॅनल सबस्क्राईब करून तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेल आयकन प्रेस करा, म्हणजे घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑल नोटिफिकेशन, ऑल हा पर्याय निवडा. तरच तुम्हाला मी केव्हाही व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल, तुम्हाला लगेच कळेल की आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे, पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, मार्च महिन्याचं अपडेट आलेलं आहे, असं तुम्हाला लगेच कळेल. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज आठवणीने फॉलो करून ठेवा.